तर नमस्कार मित्रांनो, आज निघालो आहोत पुण्याला. आज नृत्य मल्हारचं आज डान्स कॉम्पिटिशन आहे अथर्व जामदार. त्यांनी मावळ्याचा रोल केला आहे. मावळ्यावरती डान्स बसवला आहे. आज कॉम्पिटिशन आहे पुण्यात, तर निघाले अथर्व त्यांनी सगळे तयारी आपली. ओके, चालतं. गाडी ठेवा सामान, तर मित्रांनो विषय असा आहे की दरवर्षी नृत्य मल्हारचं पुण्यात येरवडा येथे डान्स कॉम्पिटिशन असतं दरवर्षी. तर आमच्या अथर्वचं यंदा हे 4थं वर्ष आहे. सलग 3 वर्ष नंबर आला होता त्याला. पहिल्या वर्षी 3रा आला होता, 1ली ते 4थी गटात. दुसऱ्या वर्षी 5वी ते 7वी गटात पहिला आला. 5वीत असताना, 6वीत असताना मी परत पहिला आलाय. आता यंदा 7वीत येतो. 7वीत असताना मी तयारी भरपूर केली यंदा, पण जरा अभ्यासाचा जास्त लोड असल्यामुळे तयारीला जरा वेळ कमी भेटलाय. काय होईल कसं होईल, किती येईल तेवढा येईल नंबर, त्याची काय अडचण नाही. पण कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबाने आम्ही आता निघालोय पुण्याला. दुपारपर्यंत त्याचं आहे ते टायमिंग 1:30च्या आसपास आहे डान्स करण्याचं. मित्रांनो, हे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येरवडा. तर इथं नृत्य मल्हारचे डान्स कॉम्पिटिशन होतात, दरवर्षी असतात इथं. यावर्षी इलेक्शनमुळे थोडीशी लेट झाली. तारीख आधीची होती, पण इलेक्शन लागल्यामुळं त्यांनी थोडंसं लेट केलं थोडंसं. तर आपण आलो आहोत आता. अथर्वला आतमध्ये सोडलं आहे, रूममध्ये चेंज होतो आहे. तो जरा मावळ्याचा ड्रेस गेटअप तो तयारीला गेला आहे. तर अथर्व तयार झालेला आहे आमचा. थोडासा मेकअप करायचा आहे फक्त. अथर्व थोडंसं खाल्लं का रे? डान्स एकदम कसं एकदम ह्याच्यात करायचं. जिजेसची जागा आहे. तर मित्रांनो, इथं विषय असा आहे, परफॉर्मन्स चालू असताना इथं शूटिंग काय करून देत नाहीत अजिबात. कारण की ह्यांचं जे शूटिंग असतं ते हे कॅमेरे असतात. ह्यांचे पिक्चरला जे वापरतात शूटिंगला, ते कॅमेऱ्यात शूटिंग करतात आणि ते शूटिंग ते एडिट करून त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते सगळे सॉन्ग. त्याच्यामुळे इथं मोबाईलला बंदी आहे. म्हणजे आत्ता मोबाईल का वापरतोय तर आत्ता परफॉर्मन्स बंद आहेत म्हणून. परफॉर्मन्स बंद असताना शूटिंग करतोय. परफॉर्मन्स चालू झाल्यानंतर मोबाईल कसलाच वापरून देत नाही. आणि जरी कधी डान्स बघायचं झालं तरी यूट्यूबला नृत्य मल्हारच्या चॅनलवरती अथर्वचा डान्स आहे. आणि नुसताच अथर्वचाच नाही तर म्हणजे महाराष्ट्रातून दरवर्षी जे बाकीच्या शाळा येतात कॉम्पिटिशनसाठी, ते सर्वांचे म्हणजे ग्रुप डान्स असतील किंवा इतर सोलो डान्स असतील, सर्व डान्स पाहायला मिळतात. आणि हे आहेत कंटेस्टंट, म्हणजे त्यांच्या टायमिंगनुसार सगळे तयार होऊन येतात आणि बसतात. म्हणजे ग्रुप डान्ससुद्धा इतके छान असतात ना बघण्यासारखे, खूप छान असतात. एकदा त्यांच्या चॅनलवर जर अथर्व तयारी करायची पटकन गाणी ऐकून घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं नृत्य मल्हार राष्ट्राच्या परंपरेचा या कार्यक्रमात मनापासून स्वागत. रंगमंचावर आमंत्रित करतो शिंगे हरिप्रिया गजानन, काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव. कॅमेरा रोलिंग, साऊंड, लाईट्स, ऍक्शन. इयत्ता 8वी ते 9वी. हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप आहे मुंबईमधील शाळेतील. तर मुंबईवरून आलेला आहे. दरवर्षी येत असतो. नवीन नवीन काही ना काहीतरी छान डान्स बसून येत असतात. यांचे टीचर वगैरे खूप मेहनत घेत असतात. काय होतं, प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की हे शूट करता येत नाही मला परफॉर्मन्स, कारण की ह्यांचं बंधन असतं त्याच्यावरती. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की यूट्यूबला आम्ही एडिट केल्यानंतर तुम्ही तिथं पहा, त्याच्यामुळे शूट करता येत नाही परफॉर्मन्स. तुम्ही जर गेला ना चॅनलवरती तर तुम्हाला ग्रुप डान्स वगैरे खूप छान छान. कॅमेरा रोलिंग, साऊंड, लाईट्स, ऍक्शन. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे अथर्वनी. पण आता काय 5व्या दिवशी रिझल्ट कळलं, आज काय कळत नाही. आज 3रा दिवस आहे, पण डान्स एकदम जोरात केला अथर्वनी. अथर्व
फुल एनर्जी लावून डान्स केला त्यांनी. खूप छान डान्स केला आहे. नॉमिनेशन लिस्ट उद्या येईल त्यांची. उद्या कळेल नॉमिनेशन आहे का नाही, काय आहे ते. आणि 5व्या दिवशी असतो. पण डान्स एकदम जोरात केला आहे त्यांनी. हां नाही तिथं नाही ना कोणच. हां त्याच्यामुळं आता ठीक. हां हो चालते ठीक आहे. हो चालते ना. कसं आहे मित्रांनो, कुठलंही कॉम्पिटिशन असू द्या, तयारी खूप महत्त्वाची आहे. आणि तयारी केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. आता अथर्व ह्यावेळेस उलटं कमी दिवस मिळलं. एक 2 महिने तयारी करत होता अथर्व आमचा. पण असं वाटतंय की फळ मिळेल त्याला, कारण की डान्स खूप जोरात केला अथर्वने आमच्या. तर पोचलो बरं का घरी मित्रांनो. स्पर्धेचं कसं असते, 5 दिवस कंटिन्यू स्पर्धा असतात. सोलोमध्ये फोक डान्स असतो, ओपन डान्स स्टाईल असते, क्लासिकल असते ती. सोलो आणि ग्रुप डान्स स्टाईल असतात तिथं. आणि 5 दिवस कंटिन्यू स्पर्धा चालू असतात. त्यातून काय असतं, संध्याकाळचे त्यातून नॉमिनेटेड विद्यार्थी म्हणजे जे बक्षिसात पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना ते मेसेज येतो त्यांचा. तर आपल्याला काय अजून मेसेज आलेला नाही त्यांचा, पण ते व्हॉट्सअपचा ग्रुप असतो तर त्यांचा मेसेज पडतो. जर मेसेज पडला, त्या मुलाचं नाव आलं, त्यांनी बक्षीस घेण्यासाठी त्यांची जी डेट असते शेवटची, त्या शेवटच्या डेटला 5:30 नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो त्यांचा. कारण की 5 दिवस कंटिन्यू घेतात सगळं आणि संध्याकाळी त्यांनी बक्षीस वाटप करतात ते. तर आता उद्या वगैरे बघू वाट आपण. जर मेसेज आला त्यांचा नॉमिनेटेड, तर मग कुठला तरी पहिला, दुसरा, तिसरा असं नंबर असतात. त्या नंबरमध्ये येईल मग ते बोलवतात मग आपल्याला तसं. तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की ग्रुपवरती लिस्ट आली बघा अथर्वची. डान्स परवा दिवशी जो केला त्याची लिस्ट आली. तर अथर्व नॉमिनेट झालेला आहे. हे बघा, अथर्व गरुड 5वी ते 7वी फोक डान्स गटात नॉमिनेट झाला आहे अथर्व. आणि 23 जानेवारीला बक्षीस वितरण समारंभ आहे. तर परत पुण्याला जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत पुण्याला अथर्वच्या बक्षीस वितरण समारंभासाठी. आता नंबर किती आहे काय ते बघू आता. पण आज बक्षीस वितरण समारंभ आहे आज अथर्वचा. तर मित्रांनो, आपण पोचलोय पुण्यात. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर, जिथे अथर्वचा परफॉर्मन्स झाला तिथे बक्षीस वितरण. आता बघू काय होते. काल ज्या स्पर्धा झाल्या, या स्पर्धेमध्ये ज्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे त्या शाळांची नावं मी या ठिकाणी घेतोय. त्यांनी इथे येऊन बक्षीस घेऊन द्यायचं आहे. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल फर्स्ट टू नृत्य सादर केलं होतं. त्या विद्यार्थ्यांना 2य क्रमांक मिळालेला आहे. आणखी एक स्पेशल प्राइज आहे. दादा येऊ द्या, विसाला येऊ द्या. विसा सायकलसाठी पुढच्या वर्षी. त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवणारा आणखी एक मुलगा आहे अथर्व गरुड. तुला देखील वॉच आहे. वॉच तुला तुझ्या पत्त्यावर टाटांकडून डायरेक्टली.
तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे अथर्वचा ह्या वर्षी सुद्धा परत पहिला नंबर आलाय 5वी ते 7वी फोक डान्स या गटात. अथर्व कुठे प्राईज? आज खूप अथर्व आनंदी आहे. त्याला टेन्शन होतं किती येतोय नंबर, पण फर्स्ट झाला. तर महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे अथर्वनी ह्या वर्षी हॅट्रिक केली आहे. हॅट्रिक अशी की म्हणजे 4थं वर्ष हे 4ही वर्षी नंबर आला आहे, पण 4थीत असताना 3रा आला होता, 5वीत असताना पहिला आला आहे, 6वीत पहिला आला आहे, 7वीत सुद्धा पहिला नंबर आला आहे त्याला. त्याच्यामुळं ह्या वर्षी अथर्वनी हॅट्रिक केली आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन अथर्वचं.